नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे योजनेशी रिलेटेड व्हिडिओ असतील, एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओ असतील, जॉब असेल, वेळोवेळी नोटिफिकेशन वेळोवेळी तुम्हाला यावा व तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहावा, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पहा, काय आहे महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा लाडक्या बहिणींनो, या महिलांनी KYC करायला थांबा। या महिलांनी KYC करायची थांबवायची आहे का? तर पहा महत्त्वाचे अपडेट। लाडकी बहीण योजनेत या महिलांना KYCची गरज नाही, KYC करण्याची गरज नाही। आता कोणत्या लाडक्या बहिणींना KYC करण्याची गरज नसणार आहे, आपण जाणून घेऊयात। या महिलांनी KYC करायची नाही आहे, पहा पुढे संपूर्ण अपडेट। ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, अशा महिलांनी सध्या KYC करायची नाही। पहा, कोणत्या महिलांनी KYC करायची नाही, लक्षात घ्या। ज्या महिलांचे पती किंवा ज्या महिला या सरकारी विभागात कार्यरत असतील त्यांनी KYC करण्याची गरज नाही आहे, त्यांनी KYC करायची नाही। जर त्यांनी KYC केली तर त्या सरकारी नोकरीत असल्याचे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याचे निष्पन्न होऊ शकते आणि त्यानंतर त्यांना घेतलेल्या लाभाची रक्कम ही परत करायला लागू शकते। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कार्यरत असतील, ज्यांचे पती सरकारी कार्यरत असतील, त्यांनी लाडकी बहीण KYC करायची नाही, लाडकी बहीण योजनेची KYC करायची नाही। अन्यथा तुम्हाला जे काही रक्कम भेटली होती, जे काही लाभ भेटला होता, तो लाभ तुम्हाला सरकारला परत करावा लागू शकतो। मात्र ज्या महिला इन्कम टॅक्स 0 भरतात त्या KYC करू शकतात। ज्या महिला ही KYC कोण करू शकतात, तर ज्या महिला सरकारी कार्यरत नाहीत त्या महिला या ठिकाणी KYC करू शकतात। काही लोकांचा असा गैरसमज आहे की सध्या KYC करू नये, कारण बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा घेऊन KYC सुरू होणार आहे। पण सध्या जर तुमची OTP द्वारे KYC होत असेल तर ती करून घ्या, असं देखील महत्त्वाचं सांगितलं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला KYC करण्याचा उपाय दिला आहे ते लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्यायचं आहे। ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक KYCची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। ही सुविधा ग्रामपंचायतमध्ये असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा अंगणवाडी सेवेकडे याकडे उपलब्ध असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीने घाबरायचं नाही, आमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्यास आम्ही काय करायचं। तर पहा, तुमच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक सुविधा सुरू होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता तरी ज्यांचा आधारला OTP येतो त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायचे आहे। ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या, नंतर KYC करावी। सध्या वेबसाईटवर लोड असल्यामुळे KYC करताना OTP संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत। यासाठी तुम्ही पहाटे किंवा रात्री प्रयत्न करू शकता, जेणेकरून तुमचा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो विना अडथळा तुम्हाला चालू राहील आणि तुमची जी KYC आहे ती वेळेत पूर्ण होईल, याकडे महत्त्वाचं लक्ष द्या। पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी, ज्या महिलांचे पती वारले आहेत, विधवा किंवा ज्यांचे वडील नाहीत आणि त्यांना KYC करताना दुसऱ्या आधार कार्डची पती किंवा वडिलांची माहिती विचारली जात आहे, त्यांनी सध्या चिंता करायची नाही आहे। पहा, ज्या महिलांना पती नसेल, वडील नसेल अशा महिलांनी चिंता करायची नाही आहे, कारण त्यांनी सध्या अशा महिलांसाठी लवकरच वेबसाईटवर नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे, ज्यात त्यांना फक्त स्वतःच्या आधार कार्डवर किंवा पालकांच्या आधार कार्डवर KYC सबमिट करता येणार आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी चिंता करायची नाही, ज्यांना पती नाही, ज्यांना वडील नाही, अशा लाडक्या बहिणींनी चिंता करायची नाही, त्यांची KYC देखील वेळेत पूर्ण होणार आहे, त्यामुळे त्यांनी चिंता करायची नाही।
आता पाहूयात पुढील हप्ता नक्की कधी मिळणार. थोडक्यात पुढील हप्ता सप्टेंबर महिन्याच्या दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतो, ही दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी KYC केली आहे त्यांना तो नक्की मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी कोणतीही शंका घ्यायची नाही. म्हणत KYC केली नसेल त्यांना कदाचित थांबवले जाऊ शकते किंवा त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे. त्यामुळे KYCची जी अट आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. KYC पूर्ण करून घ्या. KYC कधी करायची, KYCच्या वेबसाईटवरती लोड आहे सध्या, तर थोडा थांबा, रात्री किंवा सकाळी प्रयत्न करा जेणेकरून तुमची ही KYC लवकर पूर्ण होईल. या व्यतिरिक्त तुमची काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.